एक महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादी पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष कायम असल्याचं दिसतंय। विधान परिषदेच्या निवडीवरून पार्थ पवार आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पार्थ पवार पुण्यातल्या उद्योगपतींच्या मुलासाठी इच्छुक होते असंही सूत्रांकडून कळतंय, तर वरिष्ठांच्या विरोधानंतर झिशान सिद्दीकींना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली असंही सूत्रांनी सांगितलंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय सांगाल, राष्ट्रवादी पक्षामध्ये हा अंतर्गत संघर्ष कायम असल्याचं बोललं जात आहे? कारणास्तव माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे। सुनील, काय सांगाल, सध्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष कायम असल्याचं दिसतंय? निश्चितच आपण जो बघतोय ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार खासदार झालेले आहे आणि आता पक्षातले जे महत्वाचे निर्णय आहेत त्या प्रक्रियेमध्ये त्यांचा जो निर्णय होतोय त्या बरोबर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बऱ्याचदा वाद होताना दिसतोय, विसंवाद असताना दिसतोय। कारण की काल सुद्धा विधान परिषदेची जी उमेदवारी आहे झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली, पण पार्थ पवार यांच्या मनात दुसरं नाव होतं, त्याला वगळून हे नाव देण्यात आलेलं आहे। आणि यापूर्वी सुद्धा निवडणूक आयोगाकडे जो पत्रव्यवहार करण्यात आलेला होता त्या पत्रव्यवहारामधून सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी पार्थ पवार यांच्यामध्ये वाद दिसून आला होता। त्यामुळे आगामी काळामध्ये हा संघर्ष अजून वाढण्याची शक्यता आहे। मोहिनी, अगदी नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।